विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नैसर्गिक साधनसंपत्ती आणि पर्यावरण या विषयाची ओळख करून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण सर्वप्रथम नैसर्गिक साधनसंपत्तीची संकल्पनेची ओळख करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, साधनसंपत्ती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ मानवी गरजा पूर्ण करू शकणाऱ्या वस्तू असा घेतला जातो. या अर्थानुसार मानव दैनंदिन जीवनात ज्या विविध वस्तूंचा उपयोग आपल्या गरजा भागवण्यासाठी करतो त्या सर्व वस्तूंचा समावेश साधनसंपत्तीमध्ये केला जातो. मानवी गरजा पूर्ण करणाऱ्या विविध वस्तूंचे उत्पादन हे नैसर्गिक घटकापासून होत असते. यावरून साधनसंपत्तीची व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल. मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता असणारे नैसर्गिक घटक म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती होय. विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक साधनसंपत्तीची पहिली व्याख्या अशी करण्यात आली आहे की मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता असणारे नैसर्गिक घटक म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती होय. नंतर आपण या नैसर्गिक साधनसंपत्तीची दुसरी व्याख्या पाहूयात. पर्यावरणातील हवा, पाणी, सूर्यप्रकाश, भूमी, वने, खनिजे, प्राणीजीवन इत्यादी घटक मानवी गरजांच्या पूर्ततेसाठी गरजेचे असून त्यांना साधनसंपत्ती असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक साधनसंपत्ती या विषयाची दुसरी व्याख्या अशी करण्यात आली आहे की पर्यावरणातील हवा, पाणी, सूर्यप्रकाश, भूमी, वने, खनिजे, प्राणीजीवन इत्यादी घटक मानवी गरजांच्या पूर्ततेसाठी गरजेचे असून त्यांना साधनसंपत्ती असे म्हटले जाते. पुन्हा आपण अजून एक या नैसर्गिक साधनसंपत्तीची व्याख्या पाहूयात. तिसरी व्याख्या आहे निसर्गातील ज्या वस्तू किंवा पदार्थ यामुळे मानवाच्या गरजांची समाधानकारक पूर्तता होते त्याला साधनसंपत्ती असे म्हणतात. निसर्गातील ज्या वस्तू किंवा पदार्थ यामुळे मानवाच्या गरजांची समाधानकारक पूर्तता होते त्याला साधनसंपत्ती असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारण व्यवहारात साधनसंपत्तीचा अर्थ पैसा असा घेतला जातो. संपत्ती व साधनसंपत्ती या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच घेतला जातो, परंतु यामध्ये फरक आहे. व्यवहारात पैशाला संपत्ती असे संबोधले जाते, परंतु पैसा ही खरी संपत्ती नसते, तर पैसा हे केवळ वस्तू विनिमयाचे माध्यम आहे. पैशाच्या साहाय्याने विविध वस्तूंची खरेदी विक्री केली जाते, परंतु पैशामध्ये मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता नसते, तर ती पूर्ण करण्याची क्षमता ही नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये असते. साधनसंपत्तीचा विकास मानवामुळे घडून येतो. साधनसंपत्ती ही संज्ञा पर्यावरणातील घटक व मानव यांच्याशी संबंधित आहे. मानवाने स्वतःजवळ असलेल्या साधनसंपत्तीचा विकास करूनच संस्कृतीची उभारणी केलेली आहे. त्यामुळे मानवी बुद्धी, ज्ञान, श्रम, कौशल्य इत्यादी गोष्टींचा देखील साधनसंपत्तीमध्ये समावेश केला जातो. साधनसंपत्तीबरोबर याचा वापर करणारा मानवही महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा घटक पाहूयात. साधनसंपत्तीचे वर्गीकरण. विद्यार्थी मित्रांनो, साधनसंपत्तीचे वर्गीकरण
हे विविध प्रकारे तसेच विविध निकषांच्या आधारे केले जाते. साधन संपत्तीचे वर्गीकरण हे साधन संपत्तीच्या उपलब्धतेनुसार निर्मिती, उत्पत्ती, ध्येय उद्दिष्टानुसार केले जाते. तर आपण सुरुवातीला साधन संपत्तीच्या वर्गीकरणामध्ये पहिले वर्गीकरण पाहूयात. साधन संपत्तीच्या स्वरूपानुसार वर्गीकरण. साधन संपत्तीच्या स्वरूपानुसार वर्गीकरणामध्ये प्रामुख्याने 2 भाग पाडले जातात. पहिल्या भागामध्ये अक्षय साधन संपत्ती आणि दुसऱ्या भागामध्ये क्षय साधन संपत्ती. अक्षय साधन संपत्तीमध्ये प्रामुख्याने हवा, पाणी, वनस्पती, प्राणी यांचा समावेश केला जातो. तर क्षय साधन संपत्तीमध्ये धातू, खनिजे, ऊर्जा साधने इत्यादींचा समावेश केला जातो. तर सुरुवातीला पाहूयात आपण की अक्षय साधन संपत्ती. विद्यार्थी मित्रांनो, निसर्ग चक्राद्वारे ज्या साधन संपत्तीची पुन्हा निर्मिती करता येते त्यास अक्षय साधन संपत्ती असे म्हणतात. यामध्ये हवा, पाणी, वनस्पती व प्राणी इत्यादींचा समावेश होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, निसर्ग चक्राद्वारे ज्या साधन संपत्तीची पुन्हा निर्मिती करता येते त्यास अक्षय साधन संपत्ती असे म्हणतात किंवा म्हटले जाते. यानंतर पुढचा घटक पाहूया. त्याच्यामधला किंवा प्रामुख्याने दुसरं वर्गीकरण पाहूयात. साधन संपत्तीच्या स्वरूपानुसार वर्गीकरणामधील क्षय साधन संपत्ती. विद्यार्थी मित्रांनो, जी साधन संपत्ती एकदा वापरल्यानंतर कायमची संपुष्टात येते व तिची पुन्हा निर्मिती करता येत नाही त्यास क्षय साधन संपत्ती असे म्हणतात. आपल्या लक्षामध्ये येत असेल की विद्यार्थी मित्रांनो, जी साधन संपत्ती एकदा वापरल्यानंतर कायमची संपुष्टात येते व तिची पुन्हा निर्मिती करता येत नाही त्यास क्षय साधन संपत्ती असे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने धातू, विविध प्रकारची खनिजे, ऊर्जा साधने, याच्यामध्ये कोळसा असेल, खनिज तेल असेल इत्यादी घटकांचा प्रामुख्याने याच्यामध्ये समावेश होत असतो. आता नैसर्गिक साधन संपत्तीचं पुढचं वर्गीकरण पाहूयात. साधन संपत्तीच्या निर्मितीनुसार वर्गीकरण. विद्यार्थी मित्रांनो, साधन संपत्तीच्या निर्मितीनुसार वर्गीकरणामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचे 2 भागामध्ये विभाजन केले जाते. पहिला भाग आहे जैविक साधन संपत्ती आणि दुसरा भाग आहे अजैविक साधन संपत्ती. विद्यार्थी मित्रांनो, जैविक साधन संपत्तीमध्ये प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश होतो. तर अजैविक साधन संपत्तीमध्ये जमीन, हवा, पाणी, खनिजे यांचा काय होत असतो समावेश असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण साधन संपत्तीच्या निर्मितीनुसार वर्गीकरणामध्ये पहिलं वर्गीकरण पाहूयात. जैविक साधन संपत्ती. विद्यार्थी मित्रांनो, जैविक साधन संपत्तीस सजीव साधन संपत्ती असेही म्हणतात. साधन संपत्तीच्या ज्या घटकांची जैविक वाढ होते किंवा जे घटक हालचाल करू शकतात तसेच ज्यांचे निश्चित जीवनचक्र असते त्यांचा समावेश जैविक साधन संपत्तीमध्ये होत असतो किंवा करण्यात येतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षामध्ये येत असेल की जैविक साधन संपत्ती ही प्रामुख्याने काय असते, सजीव असते आणि या साधन संपत्तीमध्ये प्रामुख्यानं असणारे जे काही प्राणी आणि वनस्पती हे काय करत असतात, हालचाल करत असतात आणि त्यांचे प्रामुख्याने काय असते, विशिष्ट असे निश्चित जीवनचक्र असते. आता पुढचा घटक पाहूयात, अजैविक साधन संपत्ती. ज्या घटकांचे जैविक घटकाप्रमाणे निश्चित जीवनचक्र नसते
त्यांचा समावेश अजैविक साधन संपत्तीमध्ये होतो. अजैविक साधन संपत्तीस निर्जीव साधन संपत्ती असेही म्हणतात. उदाहरणार्थ जमीन, हवा, पाणी, खनिजे इत्यादी साधन संपत्ती ही अजैविक स्वरूपाची असते. आता नैसर्गिक साधन संपत्तीच्या वर्गीकरणामधील पुढचे वर्गीकरण पाहूयात. पुढचे वर्गीकरण हे अत्यंत महत्त्वाचे वर्गीकरण आहे आणि या वर्गीकरणाच्या आधारे आपण प्रामुख्याने या नैसर्गिक साधन संपत्तीचे विश्लेषण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरे महत्त्वाचे वर्गीकरण आहे साधन संपत्तीचे ध्येय किंवा उद्दिष्टानुसार वर्गीकरण. आता साधन संपत्तीच्या तिसऱ्या वर्गीकरणामध्ये प्रामुख्यानं किंवा साधन संपत्तीचे उद्दिष्टानुसार वर्गीकरणामध्ये दोन भागामध्ये साधन संपत्तीचे वर्गीकरण केले जाते. पहिला भाग आहे नैसर्गिक साधन संपत्ती आणि दुसरा भाग आहे मानवी साधन संपत्ती. विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये प्रामुख्याने जमीन, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी, खनिजे आणि सौरशक्ती या घटकांचा प्रामुख्याने काय केला जातो? समावेश केला जातो. तर दुसरा भाग आहे मानवी साधन संपत्ती. मानवी साधन संपत्तीमध्ये संख्यात्मक लोकसंख्या आणि गुणात्मक लोकसंख्या या दोन घटकांचा प्रामुख्याने काय केला जातो? समावेश केला जातो. तर प्रामुख्यानं या साधन संपत्तीचे उद्दिष्टानुसार वर्गीकरणामध्ये आपण सुरुवातीला वर्गीकरणाचा विचार करत असताना आपल्या लक्षामध्ये येईल की साधन संपत्तीचे ध्येय उद्दिष्टानुसार केले जाणारे वर्गीकरण हे सर्वाधिक सोयीस्कर व उपयुक्त मानले जाते. साधन संपत्तीचे वर्गीकरण हे विविध प्रकारे केले जात असले तरी वर्गीकरणाच्या पद्धती विविध असल्या तरी साधन संपत्तीच्या घटकामध्ये बदल होत नाही. ध्येय उद्दिष्टानुसार साधन संपत्तीचे नैसर्गिक व मानवी साधन संपत्ती असे वर्गीकरण केले जात आहे. साधन संपत्तीचे हे वर्गीकरण सर्वात महत्त्वाचे असल्याने त्याचा आपण विस्तारपूर्वक सविस्तर विचार पुढील प्रमाणे करूया. पहिले नैसर्गिक साधन संपत्ती. नैसर्गिक पर्यावरणातील सर्व घटकांचा समावेश नैसर्गिक साधन संपत्तीत होतो. पृथ्वीवर निसर्गाने निर्माण केलेल्या साधन संपत्तीला नैसर्गिक साधन संपत्ती व ही साधन संपत्ती नैसर्गिक साधन संपत्ती म्हणतात व ही साधन संपत्ती प्राचीन काळापासून पृथ्वीवर अस्तित्वात आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचे पृथ्वीवरील वितरण विषम असून काही ठिकाणी ते विपुल प्रमाणात आहे तर काही ठिकाणी ती अपुरी आहे. विपुल साधन संपत्तीच्या प्रदेशात सुबत्ता निर्माण झाली आहे तर अपुऱ्या साधन संपत्तीचा प्रदेश हा मागासलेला आहे. नैसर्गिक साधन संपत्ती सुप्त अवस्थेमध्ये असते. मानवाला नैसर्गिक साधन संपत्तीची उपयुक्तता लक्षात घेऊन तिला व्यक्त स्वरूप द्यावे लागते. जमीन, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी, खनिजे, सौरशक्ती इत्यादी घटकांचा समावेश प्रामुख्याने नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये केला जातो. मानवाने या साधन संपत्तीचा वापर करून आपले जीवन अधिक सुखी व संपन्न बनवले आहे.
मानवाच्या उज्ज्वल भविष्यासाठी व कल्याणकारी मानवी जीवनासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापराचे नियोजन करणे आवश्यक असून त्यासाठी विविध धोरणे सतत सरकारकडून किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरवण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर याच्यामधील नैसर्गिक साधनसंपत्तीमधील पहिला घटक पाहूयात आपण, जमीन. विद्यार्थी मित्रांनो, जमीन ही मूलभूत नैसर्गिक साधनसंपत्ती असून जमिनीतून लोकसंख्येची किंवा लोकांची अन्नधान्याची मूलभूत गरज भागवली जाते. प्राणी आणि इतर काही सजीवांचे पोषणही जमिनीवरील पिके आणि वनस्पती उत्पन्नावर होत असते. जमिनीतून अन्नधान्याचे तसेच काही औद्योगिक कच्च्या मालाचे उत्पादन होत असते. जमिनीची उत्पादन क्षमता ही प्रामुख्याने त्या जमिनीच्या सुपीकतेवरती अवलंबून असते. जमिनीची सुपीकता ही जमिनीचा उतार, जमिनीमधील घटक द्रव्य, जमिनीचा पोत यावर अवलंबून असते. मंद उताराची जमीन ही तीव्र उताराच्या जमिनीपेक्षा अधिक सुपीक असते. त्याचे कारण तीव्र उताराच्या जमिनीतून घटक द्रव्य वाहून जातात. अधिक सेंद्रिय द्रव्य तसेच उत्तम पोत असलेली जमीन अधिक सुपीक असते. विशेषतः नद्यांच्या खोऱ्यात अशा प्रकारची सुपीक जमीन आपल्याला आढळून येते. सुपीक जमिनीवर शेतीचा योग्य प्रकारे चांगला विकास होतो. तसेच लोकसंख्येची दाट वस्तीही या सुपीक जमिनीवरती आढळते. याच कारणामुळे सिंधू, तेग्रीस, नाईल यासारख्या नद्यांसाठी सुपीक जमिनीच्या प्रदेशावरच मानव संस्कृतीचा उगम व विकास घडून आलेला आहे. अलीकडील काळात लोकसंख्येच्या वाढीबरोबर जमिनीचे सापेक्ष प्रमाण कमी होत आहे व या जमिनीचे महत्त्व लोकांच्या दृष्टीने किंवा लोकसंख्येच्या दृष्टीने वाढत असल्याचे आपल्याला दिसून येते आहे. पुढचा घटक पाहूयात, हवा. विद्यार्थी मित्रांनो, हवा ही एक मौल्यवान निसर्गनिर्मित साधन संपत्ती आहे. सूर्यमालेतील केवळ पृथ्वी या ग्रहावरच हवा असून पृथ्वीवरील सजीवांचे अस्तित्व हवेमुळेच टिकून आहे. सजीवांना आवश्यक अशा प्राणवायूचा म्हणजेच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात साठा भूपृष्ठालगतच्या हवेत आढळतो. अति उंचावर किंवा डोंगराळ अति उंचावर भागामध्ये प्राणवायू दुर्मिळ असतो. प्राणवायू व्यतिरिक्त कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, हायड्रोजन, ओझोन इत्यादी विविध वायू देखील हवेमध्ये असतात व ते सजीवांच्या जीवन चक्रावर प्रत्यक्ष परिणाम करत असतात.
विशेषतः ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड या वायूंचा संबंध प्रत्यक्ष जैविक क्रियेशी असतो. ओझोन वायू पृथ्वीचे संरक्षक कवच म्हणून कार्य करतो. हा वायू सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणापासून पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण करत असतो. नायट्रोजन वायूपासून नायट्रेट्स खते निर्माण केली जातात. तसेच हा वायू वनस्पतीच्या वाढीसाठीही उपयुक्त असतो. हायड्रोजन वायूपासून विविध उत्पादने घेतली जातात. मानवाच्या दैनंदिन व्यवहारात किंवा व्यवहारावर हवेतील तापमान, वारे, वायुभार, आर्द्रता, पाऊस इत्यादी घटकांचा परिणाम होत असतो. मानवाचे विविध व्यवसाय आणि उद्योगधंदे यांचे स्वरूप देखील या विविध घटकावर अवलंबून असते. मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजावर देखील हवेचा परिणाम होत असतो. मानवाची बुद्धिमत्ता, कार्यक्षमता, शरीराची ठेवण हे घटकही हवेमुळे प्रभावित होत असतात. मानवी रूढी, परंपरा हवामानावर अवलंबून असतात. हवेतील बदलानुसार वनस्पती आणि प्राणी जीवनात देखील भिन्नता आपल्याला दिसून येते. अलीकडील काळात विविध कारणामुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाचे प्रमाण वाढलेले आहे. हवा या नैसर्गिक साधनसंपत्तीची गुणवत्ता टिकवण्यासाठी हवा प्रदूषण नियंत्रित करणे आपल्याला गरजेचे आहे. पुढचा घटक आहे पाणी. सजीवांच्या अस्तित्वासाठी विद्यार्थी मित्रांनो, हवे इतकेच महत्त्व पाण्यालाही आहे. पाणी ही अत्यंत महत्त्वाची साधनसंपत्ती असून पाण्याला जीवन असे संबोधले जाते. मानव, वनस्पती, विविध प्राणी यांच्या जीवनाचा आधार पाणी हा आहे. मानवाच्या प्राथमिक गरजेपासून ते विविध उद्योगधंदे, व्यवसाय, वीज निर्मिती, जलसिंचन, वाहतूक इत्यादीमध्ये पाण्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. पृथ्वीवर पाणी समुद्र, सरोवरे, तळी, नद्या इत्यादीमधून उपलब्ध होत असते. जेथे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असते त्या ठिकाणी किंवा त्या प्रदेशामध्ये मानवी जीवनाचा विकास होत असतो. याच कारणामुळे पृथ्वीवरील प्राचीन तसे आधुनिक संस्कृती पाण्याच्या सानिध्यामध्ये विकसित झालेल्या आहेत.
मुबलक पाण्याच्या प्रदेशात घनदाट जंगले निर्माण होतात आणि या प्रदेशात जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळते. आणि ज्या प्रदेशात पाण्याची कमतरता असते तेथे मानवी विकासावर विपरीत परिणाम होत असतो. तसेच वनस्पती व प्राणी जीवनाच्या अस्तित्वावरही त्याचा विपरीत परिणाम होत असताना आपल्याला दिसतो आहे. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश हे आपल्याला सांगता येईल. नैसर्गिक जलचक्रातून पाण्याचा सतत पुरवठा केला जात असतो. असे असले तरी जीवसृष्टीच्या सुरक्षित भविष्यासाठी पाण्याचा आपल्याला नियोजनपूर्वक वापर करणे गरजेचे आहे. पुढचा घटक पाहूयात, वनस्पती. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती ही एक अनमोल नैसर्गिक देणगी आहे. वनस्पतीमध्ये वने आणि गवताळ कुरणांचा समावेश होत असतो. वनांचे उष्णकटिबंधीय वने, समशीतोष्ण कटिबंधीय वने, तैगा किंवा सूचीपर्णी वने इत्यादी प्रकार आढळतात. वनांमध्ये विविध प्रकारची वनस्पती असते आणि त्यापासून आपल्याला लाकूड, मध, डिंक, फळे, औषधे, सुगंधी द्रव्य इत्यादी सारखी विविध उत्पादने मिळत असतात. वनामधून उद्योगांसाठी आवश्यक असणारा कच्चा माल उपलब्ध होत असतो. अशा वनांमध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, वने अत्यंत महत्त्वाची आहेत किंवा पर्यावरण संतुलनामध्ये वने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश व समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश हे गवताळ कुरणांचे प्रमुख प्रदेश आहेत. मानवी पर्यावरणात गवताळ प्रदेश महत्त्वाचे असतात. गवताळ कुरणे पशुपालनासाठी तसेच वन्य प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी उपयोगी असतात. हे सर्व वनस्पतींचे प्रत्यक्ष उपयोग असून त्यांचे अनेक अप्रत्यक्ष उपयोग असतात. वनस्पती कार्बन डायऑक्साईडचे शोषण करतात आणि प्राणवायूचा पुरवठा करत असतात. घनदाट वनस्पतीच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असते. वनस्पतींची मुळे माती घट्ट धरून ठेवत असतात. त्यामुळे जमिनीची धूप कमी होत असते. वनस्पतीमुळे भूमिगत पाण्याची पातळी वाढते. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. वनस्पतीचे प्रदेश निसर्ग सौंदर्यामुळे रमणीय असतात. तेथील वातावरण आल्हाददायक असते. असे प्रदेश पर्यटन केंद्र म्हणून
विकसित होत असतात. थोडक्यात वनस्पतींचे अनेक विविध उपयोग आहेत. अलीकडच्या वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच विविध विकासामुळे वनस्पतींचा विनाश मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मित्रांनो होऊ लागला आहे. त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडू लागले आहे. त्याचा परिणाम अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. परंतु निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वनसंवर्धन करण्याची नित्यंत गरज सध्या कालावधीमध्ये किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे. यानंतर पुढचा घटक पाहूयात, प्राणी. मानवी पर्यावरणामध्ये प्राणी साधनसंपत्तीचे ही तेवढेच महत्त्व आहे. प्राणी जीवनाचा मानवाला विविध प्रकारे उपयोग होत असतो. प्राणी जीवनात वन्य प्राणी, पाळीव प्राणी, पक्षी, जलचर, सरपटणारे प्राणी, सूक्ष्मजीव इत्यादी प्राण्यांचा समावेश होत असतो. प्राणी जीवनात जीवविविधता आढळत असते. ही जीवविविधता पर्यावरणाचा समतोल टिकून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. प्राण्यांपासून दूध, मांस, हाडे, कातडी, शिंगे, सुगंधी व औषधी द्रव्य इत्यादीचे उत्पादन मिळते. अन्न म्हणून दूध, मांस, अंडी यांचा उपयोग केला जातो. प्राण्यांपासून अन्न म्हणून मिळत असलेली उत्पादने शेती उत्पादनांना पर्याय असतात. प्राण्यांपासून मिळणाऱ्या विविध उत्पादनांच्या वाढीसाठी पशुपालन, मासेमारी या व्यवसायांना प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. प्राणीच उत्पादनापासून देशाचा आर्थिक विकास होतो आहे. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, डेन्मार्क इत्यादी देशांची प्रगती ही प्राणी जीवनाच्या आधारे झालेली आहे. प्राणी जीवनाच्या या उपयुक्ततेमुळे किंवा महत्त्वामुळे विविध प्राण्यांची मोठ्या प्रमाणात शिकार होऊ लागलेली आहे. त्यामुळे काही प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. याचा पर्यावरणाच्या संतुलनावर प्रतिकूल परिणाम होत आहे व यातूनच आज प्राणी संपत्तीचे संवर्धन करण्याची विद्यार्थी मित्रांनो गरज निर्माण झाली आहे. यानंतर पुढचा घटक पाहूयात, खनिजे. विद्यार्थी मित्रांनो, भूगर्भात विविध प्रकारची खनिजे आहेत. मानवाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने खनिज संपत्तीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे किंवा महत्त्व अत्यंत आहे. खनिजांचे खनिजे व शक्ती साधने असे दोन गटामध्ये विभाजन केले जाते. तसेच त्यांचे धातू खनिजे व अधातू खनिजे असे दोन प्रकार पाडले जातात. विद्यार्थी मित्रांनो, लोह खनिज, मॅग्नीज, बॉक्साईड, तांबे, सोने, चांदी इत्यादी धातू खनिज आहेत. तर गंधक, नायट्रेट
इत्यादी अधातू खनिजे आहेत. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, युरेनियम इत्यादी प्रमुख शक्ती साधने आहेत. औद्योगिक क्रांतीपूर्वी खनिजांना अल्प महत्त्व होते. खनिजामुळेच औद्योगिक क्रांती ही घडून आली. ज्या देशात मोठ्या प्रमाणात खनिज साठे आहेत ते देश औद्योगिक प्रगती करू लागले आहेत किंवा करू शकले आहेत. ज्या प्रदेशात खनिज साठे आहेत त्या देशांना जागतिक पातळीवरती महत्त्व प्राप्त झालेले आहे. उदाहरणार्थ रशियातील उराल संयुक्त संस्थानातील काही प्रदेश, भारतातील छोटा नागपूरचा प्रदेश इत्यादी प्रदेश खनिजांच्या साठ्यामुळे नावारूपास आले आहेत किंवा त्यांचे महत्त्व वाढले आहे. मानवी संस्कृतीच्या विकासात खनिजांना महत्त्वाचे स्थान आहे. जगात अनेक ठिकाणी भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल असूनही केवळ खनिजांच्या शोधार्थ व खनिजांच्या उपलब्धतेमुळे त्या ठिकाणी मानवी वस्ती स्थापन झालेली आहे. विविध उद्योगधंद्यांचा विकास हा खनिजांमुळे झालेला आहे. उद्योगधंद्यांच्या विकासामुळे अनेक प्रदेशांचा आर्थिक विकास घडून आला आहे. आज सर्व प्रकारच्या वाहतूक साधनांची प्रगती खनिज तेलामुळे झालेली आहे. तसेच विविध शक्ती साधनांच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते आहे. वीज निर्मितीमुळे विद्यार्थी मित्रांनो विविध क्षेत्रांचा विकास घडून आलेला आहे. खनिजांच्या विविध प्रकारच्या उपयोगामुळे त्यांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येते आहे. खनिजांच्या महत्त्वामुळे आज मानव खनिजांचे उत्खनन मोठ्या प्रमाणात करू लागला आहे. खनिजे ही नाश पावणारी, पुनर्निर्मित नसणारी साधनसंपत्ती आहे. त्यामुळे मानवाच्या भविष्याच्या दृष्टीने खनिज संपत्तीचे संवर्धन करणे विद्यार्थी मित्रांनो गरजेचे आहे. पुढचा घटक पाहूया, सौर शक्ती. विद्यार्थी मित्रांनो सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेला ऊर्जेला सौर ऊर्जा किंवा सौर शक्ती असे म्हणतात. जीवसृष्टीचे अस्तित्व जीवनचक्र सौरशक्तीवर अवलंबून आहे. सौरशक्ती ही अनंत काळ टिकणारी साधन संपत्ती आहे. सौरशक्तीचा उपयोग करून वीज निर्माण करणे, वाहने चालवणे, अन्न शिजवणे, पाणी गरम करणे इत्यादी प्रायोगिक प्रयत्न सुरू झालेले आपल्याला दिसून येतात. परंतु त्यामध्ये अपेक्षित प्रमाणात यश प्राप्त झालेले नाही. योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून सौरशक्तीचा उपयोग विद्यार्थी मित्रांनो आपण करून घेतला पाहिजे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याची आवश्यकता आहे. सौरशक्ती ही अक्षय साधन संपत्ती
आहे आणि इतर क्षय खनिज संपत्तीला ती पर्याय म्हणून आपल्याला वापरता येईल. त्यामुळे इतर खनिज संपत्तीचे संवर्धन होईल. यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपण सौरशक्तीचा जास्तीत जास्त उपयोग करणे गरजेचे आहे. आता याच्यामधील पुढचा पॉईंट पाहूयात. दुसरा, नैसर्गिक साधन संपत्तीच्या उद्दिष्टानुसार वर्गीकरणामधील दुसरा घटक पाहूयात किंवा दुसरा प्रकार पाहूयात, मानवी साधन संपत्ती. आता मानवी साधन संपत्ती म्हणजे प्रामुख्याने संख्यात्मक लोकसंख्या आणि गुणात्मक लोकसंख्या या दोन घटकांचा समावेश केला जातो. मानव हा पृथ्वीवरील विद्यार्थी मित्रांनो सर्वश्रेष्ठ असा बुद्धिमान प्राणी आहे. मानवी साधन संपत्तीमध्ये मनुष्यबळ, मानवी क्षमता व मानवी धोरण यांचा समावेश होत असतो. अशा मानवी साधन संपत्तीचे दोन गटात विभाजन केले जाते किंवा दोन गटात विभागली जाते. याच्यामध्ये पहिला घटक आहे की संख्यात्मक लोकसंख्या. आता विद्यार्थी मित्रांनो, संख्यात्मक लोकसंख्येमध्ये देशामधील एकूण लोकसंख्या, तिचे वितरण, तिची घनता, तिची वयोरचना, तिची लिंग रचना इत्यादींचा समावेश केला जातो. आणि गुणात्मक लोकसंख्या यामध्ये लोकसंख्येची कार्यक्षमता, लोकसंख्येची कुशलता, शिक्षण, मनोवृत्ती इत्यादी लोकसंख्येच्या गुणवत्तेच्या निकषांचा समावेश केला जातो. प्रदेशाच्या विकासाच्या दृष्टीने संख्यात्मक लोकसंख्येपेक्षा किंवा देशाच्या विकासाच्या दृष्टीने संख्यात्मक लोकसंख्येपेक्षा गुणात्मक लोकसंख्या ही अधिक महत्त्वाची विद्यार्थी मित्रांनो आहे. कारण गुणात्मक लोकसंख्या तिच्याकडे असणाऱ्या विविध वैशिष्ट्यामुळे उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य प्रकारे वापर करून देशाचा आर्थिक विकास घडवून आणू शकते किंवा देशाचा आर्थिक विकास करू शकते. उदाहरणार्थ जपान असेल, जर्मनी असेल, ब्रिटन असेल, या देशांचा विकास गुणात्मक लोकसंख्येमुळे घडून आलेला आहे. हे त्याचे उदाहरण आहे. लोकसंख्येमध्ये जर गुणवत्ता कमी असेल तर ती लोकसंख्या उपलब्ध साधन संपत्तीचा म्हणजे त्या देशामध्ये असणाऱ्या उपलब्ध साधन संपत्तीचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही. तसेच त्या प्रदेशाच्या किंवा त्या देशाच्या विकासास अशी गुणवत्ता कमी असणारी लोकसंख्या हातभार लावू शकत नाही. एकूणच नैसर्गिक साधन संपत्ती व लोकसंख्या यामध्ये योग्य ताळमेळ असेल, योग्य सहसंबंध असेल तर त्या प्रदेशाचा विकास योग्य प्रकारे चांगला होत असतो किंवा होऊ शकतो. नैसर्गिक साधन संपत्तीचे मोल
किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीचे मूल्य सिद्ध करणारा एक घटक म्हणून मानवी साधनसंपत्तीला अत्यंत महत्त्व आहे. मानवच निसर्गातील सुप्त स्वरूपात असणारी जी काही नैसर्गिक साधनसंपत्ती, या नैसर्गिक साधनसंपत्तीला व्यक्त स्वरूप देऊन तिचा योग्य रीतीने, योग्य पद्धतीने चांगला विकास घडवून आणू शकतो. या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपण थांबूयात. थँक्यू.